नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत की 3.5 शक्तिपीठांपैकी एक आणि पहिल्या क्रमांकावर असलेले कोल्हापूरची देवी महालक्ष्मी हे शक्तिपीठ. या शक्तिपीठाचे पुराणातील महत्त्व, महालक्ष्मी देवीचे महात्म्य, देवीचा मंदिर परिसर, महालक्ष्मीची मूर्ती, मंदिरात साजरे होणारे विविध प्रकारचे उत्सव, कोल्हापूर दर्शन आणि कोल्हापूरच्या म्हणजे महालक्ष्मीच्या परिसरातील प्रेक्षणीय स्थळे याबाबत सविस्तर माहिती. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मंडळी, देवी भागवताच्या सप्तम स्कंदातील 38व्या अध्यायात कोल्हापूर हे देवीच्या 3.5 पीठात महास्थान म्हणजे पहिल्या क्रमांकावर वर्णन केलेले आहे. दुसरे स्थान माहूर रेणुकेचे आणि तिसरे तुळजापूरच्या भवानी मातेचे कल्पिले आहे. आणि अर्ध स्थान सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी मातेचे मानले आहे. देवी भागवताप्रमाणेच महालक्ष्मीच्या कोल्हापूरला मत्स्य, पद्म, मार्कंडेय, स्कंद पुराणातसुद्धा करवीरे महालक्ष्मी म्हणत पहिला मान दिला आहे. ही देवी म्हणजे ब्रह्म, विष्णू, महेश यांची सहचारिणी नसून साक्षात ब्रह्मरूपिणी आहे. ती विश्वाचे पालन करती, जननी आणि संहारिणी आहे. करवीर महात्म्यात कोल्हापूर हे दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असून उत्तरेच्या काशीपेक्षा श्रेष्ठ गणले आहे. येथे पंचगंगा नदी असून हे फार मोठे पर्यटन केंद्रसुद्धा आहे. आता कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्याचे ठिकाण असून फार मोठे धार्मिक केंद्र आहे. अनेक राष्ट्रीय महामार्गांचे मध्यवर्ती केंद्र आहे. पुराणातील महत्त्व जर बघितले तर एकदा गंगा नदीच्या काठी मोठमोठ्या ऋषीमुनींनी यज्ञयाग करण्याचे ठरवले. काश्यप मुनी सर्वांना कार्यक्रमाचा आढावा सांगत होते. तेवढ्यात देवर्षी नारद मुनी तिथे आले. ते महर्षी असल्यामुळे साऱ्यांनी त्यांना उच्च स्थानावर बसवले, पूजा केली, फलाहार दिला. ऋषींनी आपल्या यज्ञाचा हेतू सांगून यज्ञासाठी अग्रपूजेचा मान देण्यासाठी एखादी देवता सुचवण्यास सांगितले. ऋषी म्हणाले की मुनीवर, सर्व 33 कोटी देवतांचा अंश असलेली व सर्व गुणांनी श्रेष्ठ असणारी देवता सांगा, जिची आम्ही यज्ञाआरंभी पूजा करू. नारदांनी हे काम भृगु ऋषीकडे सोपवले आणि भृगु ऋषी म्हणाले, मी सर्व देवलोकात फिरून त्यांची परीक्षा घेईल आणि जो माझ्या परीक्षेला उतरेल त्याचे नाव काही दिवसांनी सांगेल. भृगु ऋषी प्रथम सत्यलोकात गेले. तेथे ब्रह्मदेव आपल्या पत्नीशी काही महत्त्वाचे बोलत होते. भृगु ऋषी तेथे बराच वेळ उभे राहिले, पण ब्रह्मदेवाने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही किंवा येण्याचे कारणसुद्धा विचारले नाही. त्यामुळे भृगु ऋषी संतापले. त्यांनी हे आपल्या कामास योग्य नसल्याचे ठरवले. नंतर ते कैलास पर्वतावर गेले. तेथे शिवशंभो आपल्या पत्नीबरोबर प्रणयात मग्न होते. भृगु ऋषींना पाहताच त्यांचा प्रणयभंग झाला आणि ते रागावले. त्यांनी तिसरा नेत्र उघडण्याच्या आत भृगूंनी हे आपल्या कामासाठी योग्य नाहीत हे ठरवले आणि तेथून निघून ते वैकुंठाला गेले. श्री विष्णू शेषावर पहुडले होते. लक्ष्मी त्यांची सेवा करीत होती व विष्णू पत्नी लक्ष्मीशी वार्तालाप करता करता पेंगत होते. भृगु ऋषींना येथेही कोणी विचारले नाही. त्यामुळे ते अधिकच क्रोधित झाले व रागाने त्यांनी श्री विष्णूच्या छातीवर लाथेने प्रहार केला. या आकस्मिक घटनेमुळे केशव जागे झाले. त्यांना थोडा राग आला, पण त्यांनी तो न दाखवता भृगु ऋषींना उठून वंदन केले, त्यांची पाद्यपूजा केली आणि म्हणाले, मुनीवर आपण जी लाथ मारली त्यामुळे आपल्या पायाला काही दुखापत तर झाली नाही ना. भृगु ऋषींना हे सारे अनपेक्षित होते, कारण त्यांच्या वागण्याने अतिशय ते प्रसन्न झाले. त्यांची तारीफ करीत ते पृथ्वीतलावर ऋषीमुनींकडे आले आणि म्हणाले, 33 कोटी देवांचा अंश असलेली व तुमच्या यज्ञासाठी पाद्यपूजेस योग्य असलेली देवता म्हणजे श्री विष्णू आहे. तुम्ही त्यांची पूजा करून यज्ञाचे फळ त्यांना अर्जन करावे. इकडे वैकुंठात लक्ष्मीला भृगु ऋषींचा राग आला. आपल्या श्रेष्ठ अशा पतीच्या छातीवर एक ऋषी लाथ मारतो आणि भगवान काहीच रागवत नाही, उलट त्यांची पूजा करतात, हे तिला खटकले. ती अतिशय क्रोधाने तिथून निघाली आणि पृथ्वीवर कोल्हापूरला आली. आणि आपल्या प्रिय पत्नीचा विरह सहन न होऊन श्री विष्णू देखील करवीर क्षेत्रे आले. अशा रीतीने कोल्हापूरच्या मंदिरात श्री महालक्ष्मी देवी आसनस्थ झाली. आता महालक्ष्मी देवीचा परिसर जर बघितला तर हा शहराचा मध्यबिंदू म्हणजे महालक्ष्मी मंदिर आणि येथूनच थोड्या अंतरावर पंचगंगा नदी, जुना राजवाडा, रंकाळा तलाव, अनेक तीर्थ, रेल्वे स्टेशन, बसस्टँड असल्यामुळे पर्यटनाला आणि धार्मिकतेला एक वेगळा महत्त्व प्राप्त झाला आहे. 8व्या शतकामध्ये चालुक्य घराण्याने हे देवालय स्थापन केले असावे आणि त्याची पूर्णता 9व्या शतकात झाली असावी असे म्हणतात. हे देवालय उंच टेकडीवर नसून सकल आणि मोकळ्या जागेत बांधले आहे. श्री महालक्ष्मीने आपल्या करांनी हा प्रदेश प्रलय काळाच्या पाण्यापासून वर उचलला.
त्यामुळे त्यास करवीर हे नाव पडले असे करवीर महात्म्यामध्ये म्हटले आहे. आता उत्तरेकडील पवित्र काशीनगरीतून काही कारणास्तव अगस्ती मुनी क्रोधाने बाहेर निघाले आणि प्रवासात त्यांना मूर्छा येऊ लागली. तेव्हा त्यांनी शंकराची प्रार्थना केली आणि म्हणाले, शंभो, मला तुझ्यापासून वियोगाचे दुःख होत आहे, पण यापुढे मी काशीला येणे शक्य नाही. तेव्हा शंकराने त्यांना दृष्टांत दिला व कोल्हापुरास दक्षिण काशी म्हटले आणि कोल्हापूरच्या परिसरामध्ये प्रयाग काशी, रुद्रगाया ही पवित्र स्थळं आहेत. मंदिराचा आवार जर बघितला तर महालक्ष्मी मंदिराला 4 प्रवेशद्वारे असून त्यातील पश्चिम दरवाजाला महाद्वार म्हणतात. आतील आवारात महाकली, महासरस्वती, भद्रकाली, कात्यायनी, शांकरी या देवता आहेत. मंदिर सर्व बाजूनं बंदिस्त असून मंदिराची बांधणी त्रिशूळाच्या आकाराची आहे. ते शिल्पकलेचा एक अत्यंत उत्कृष्ट असा नमुना आहे. या मंदिराच्या महाद्वारातून प्रवेश केल्यावर गरुड मंडप लागतो. पूर्वेला मोठा चबुतरा आहे, तेथे महालक्ष्मीची पालखी असते आणि मंडपात वर्षभर भजन कीर्तन यासारखे कार्यक्रम होतात. महालक्ष्मीचे मुख्य मंदिर काळ्या पाषाणात आहे. भिंतीवर अनेक नृत्यांगनाची शिल्पं कोरलेली आहेत. मंदिराच्या चारही बाजूने दगडी जाळ्या आहेत. महालक्ष्मी मंदिराच्या उजव्या बाजूला महाकली, डावीकडे महासरस्वतीचे मंदिर आहे. आवारात श्री दत्त महादेव मंदिर आहेत. तेथून थोडे पुढे गेलं तर मनकर्णिका व काशीकुंड आहे. एक मोठी दीपमाळ असून त्याच्याजवळ अगस्त्य आणि लोपामुद्रेची शिल्पसुद्धा कोरलेली आहेत आणि जवळच शंकराचे मंदिरसुद्धा आहे. महालक्ष्मीच्या मंदिरात जाताना डावीकडे प्रथम गणेश मंडप येतो. गणेश मंडप मोठा उजव्या सोंडेचा व देवीकडे तोंड करून उभा आहे. मंदिरात नक्षीकामांचे अनेक खांब आहे. त्यानंतर मध्य मंडप आणखी भव्य आहे. गजानन मंडपाच्या पूर्वेला असलेल्या भव्य दीपमाळेला अनेक कोनाडे असून त्यात नाग, 5 फण्यांचा शेष, भैरव, शिवलिंग आहे. मंदिराचा घाटी दरवाजा येतो. त्यावर लंडनहून आणलेली घंटा आहे. ती कदाचित पोर्तुगीजांनी आणली असावी. महालक्ष्मीच्या मुख्य मंदिरावर दाराच्या बाजूने जय विजय भव्य मूर्ती आहेत, काळ्या पाषाणाच्या आहेत. महालक्ष्मीचे मंदिर एका रात्री या दोघांनी बांधले अशी दंतकथासुद्धा आहे आणि दरवाजाच्या उंबऱ्याला नमस्कार करून आत जाण्याची प्रथा आहे. मंडपाच्या डाव्या खोलीत देवीचे वस्त्रालंकार सुरक्षित ठेवलेले आहेत. एका भव्य उंबऱ्यावर दगडी कमान आहे. तेथे पुजारी बसलेले असतात आणि तेथे महालक्ष्मीची ओटी, प्रसाद, हार, फुले वाहता येतात. त्यानंतर पुजारी तीर्थप्रसाद देतात. या दगडी कमानीच्या आत देवीचा देव्हारा आहे. तिथे भक्तांना आत जाण्याची मात्र परवानगी नाही. गाभाऱ्यात चांदीची कमान व खांबालाही चांदीचे पत्रे मढवलेले आहेत. त्याच्या आत महालक्ष्मीची सुंदर मूर्ती आहे. महालक्ष्मी देवीची मूर्ती रत्नशिलेची 40 किलोची असून तीत हिरकखंड मिश्रित द्रव्य असून पाषाण वालुकामय आहे. ही मूर्ती अतिप्राचीन म्हणजे 5 ते 6 हजार वर्षापूर्वीची असावी. मूर्तीचा आकार शाळुंकीप्रमाणे असून दगडी चबुतऱ्यावरती उभी आहे. तिची उंची बघितली तर 2 फूट 9 इंच असून दगड ओबडधोबड आहे. मूर्तीच्या मागं सिंह उभा आहे. मूर्तीच्या माथ्यावर पद्मरागिनी आहे. ती चतुर्भुज असून तिच्या एका हातात गदा, डाव्या हातात ढाल, खालच्या उजव्या मांगूळ व डाव्या हातात पानपत्र आहे. मस्तकाच्या मध्यावर शिवलिंग व योनी आहे व तिच्या डोक्यावर मुकुट आणि त्यावर 5 मुखी शेषाने फडा आच्छादला आहे. त्यामुळे या शक्तीत विष्णू व शिवाची शक्ती आहे असे दिसते. महालक्ष्मीच्या मूर्ती सकाळी बालिका, दुपारी तरुण स्त्री व संध्याकाळी वयस्कर स्त्री दिसते. मंगळवारी आणि शुक्रवारी महालक्ष्मीच्या दर्शनाला मोठी गर्दी असते. मंदिरामध्ये जर बघितलं तर अनेक महत्त्वाचे उत्सव साजरे केले जातात. त्यामध्ये जसा किरणोत्सव झाला, नवरात्रोत्सव, ललिता पंचमी, रथोत्सव यासारखे उत्सव साजरे केले जातात. आणि कोल्हापूर दर्शन घ्यायचं असेल तर जुना राजवाडा, काशी विश्वेश्वर मंदिर, रंकाळा तलाव, स्वामी जगद्गुरू शंकराचार्य पीठ हे असे कोल्हापूर दर्शन आपण घेऊ शकतो. कोल्हापूर जवळच्या परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत, जसं ज्योतिबा, पन्हाळा किल्ला म्हणजे ज्याला पन्हाळगड म्हणतो, रामलिंग, परमपूज्य चिले महाराजांची समाधी, पैजारवाडी हे सुद्धा आपण जेव्हा कोल्हापूरला जातो, महालक्ष्मीचं जेव्हा दर्शन घेतो तेव्हा पर्यटनाचा आनंद लुटता येतो. तर मंडळी, हा कोल्हापूरची देवी महालक्ष्मी पहिलं जे आपण शक्तिपीठ म्हणतो याचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.